घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली। यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। 4 मृतदेह राजावाडीमध्ये तर 4 मृतदेह घटनास्थळी आढळलेले आहेत। होर्डिंग खाली 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दुर्घटनास्थळी मदत कार्य अजूनही सुरूच आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारनं जाहीर केलेली आहे, तर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच करणार आहे। वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची आता ही माहिती समोर येते आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, 8 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। जखमींची संख्या सध्या नेमकी किती आहे आणि दुर्घटनास्थळी आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत होती, त्या संदर्भातली नेमकी काय अपडेट? अजिंक्य, या ठिकाणी आतापर्यंत 8 मृत्यू झाल्याचा आयुक्त जे आहेत, पालिका आयुक्त, त्यांनी घोषित केलेला आहे। 4 मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत, तर 4 अजूनही ट्रॅप असलेले जे त्या ठिकाणचे लोक आहेत, त्यातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आयुक्तांनी दिलेली आहे। त्याचबरोबर एकूण 66 जण हे जखमी असल्याचं, म्हणजे राजावाडी रुग्णालय आणि इतर जे रुग्णालय आहेत असे मिळून 66 जण जखमी असल्याचं माहिती जी आहे ती आयुक्तांनी दिलेली आहे। आणि अजून 25 ते 30 लोक या होर्डिंगच्या खाली ट्रॅप असल्याचं आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू असल्याचं आयुक्तांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय आणि एकूण 25 जण अजूनही आतमध्ये अडकल्याची माहिती जी आहे ती आयुक्तांनी दिलेली आहे। आणि आतापर्यंत 66 जण जखमी असल्याचा आणि विविध राजावाडीसह विविध रुग्णालयांमध्ये त्या उपचार घेत असल्याची माहिती आयुक्तांनी दिलेली आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा आता मृत्यू झाल्याची ही अपडेट समोर येते। होर्डिंग खाली आणखीन 30 ते 40 लोक अडकल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत 51 जखमींना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। कॅज्युअल्टी आहे आणि 4 लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। आणि साईटवरती आता जी घटना घडलेली आहे तिथं अजून 4 लोकांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालेलं आहे। तर एकंदर 8 लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। अजून 20 ते 30 लोक ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे, संशय आहे। त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ॲक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे, सूचना दिलेली आहे। घाटकोपरमधल्या या होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आणि यावेळेला या दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। तसंच या दुर्घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घटनेची पाहणी करून या दुर्घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली।